आपल्यासोबत रणजित सावरकर आहेत. नुकतंच मेक शुअर गांधी इज डेड या पुस्तकाचं प्रकाशन रणजित सावरकरांनी महाराष्ट्र सदनात केलंय. सर, तुम्ही एक दावा केलाय की गांधीजींना गोळ्या या नथुराम गोडसेंनी मारल्या नव्हत्या, दुसऱ्या कोणाचा तरी त्यामध्ये हात असण्याची शक्यता आहे, तर याबद्दल काय सांगा? नाही, मी जेव्हा याचा सगळा अभ्यास केला तेव्हा त्याचा जो फॉरेन्सिक एव्हिडन्स मला ज्याला म्हणायचं आहे, तर गांधींच्या मृत्यूचं सर्टिफिकेट जे दाखल झालेलं आहे कोर्टामध्ये ते कर्नल डॉक्टर तनेजा हे आर्मीतनं रिटायर्ड झालेले डॉक्टर होते. हे विलिंग्डन हॉस्पिटल दिल्लीतलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल होतं, त्याचे सुपरिटेंडेंट त्यांनी दिलेलं आहे. त्यांनी अत्यंत काटेकोरपणाने गांधींच्या जखमांची तिथे वर्णनं नमूद केलेली आहेत, त्याचं मापं नमूद केली आहेत. तर गांधींच्या जखमांची जी मापं आहेत त्याच्यामध्ये एंट्री वुंड ही 4.23 mm आहे, एक्झिट वुंड 6.5 mm आहे, आणि ही जी काही रथुरामचं पिस्तॉल होतं ते 9 mm आहे. 9 mm यांनी एक्झिट वुंड ती खूप मोठी असायला पाहिजे होती, ती कमी असूच शकत नाही. त्याच्यानंतर ज्या दिशेने गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत, तर एक गोळी बाहेरून आतमध्ये आलेली आहे आणि दुसरी गोळी आतून बाहेर गेलेली आहे, म्हणजे वेगवेगळ्या दिशेने झाडलेलं आहे. तिसरं त्याच्यातलं फाइंडिंग म्हणजे असं आहे की हे जेव्हा मी हा जो अहवाल फॉरेन्सिकला दिला त्यातनं आलेले फाइंडिंग आहेत की गोळ्या वरनं झाडलेल्या आहेत. तर जर नथुराम गोडसेंनी 2 फुटावरनं गोळ्या झाडल्या, पहिली तर त्यांचं 9 mm पिस्तुलाच्या त्या जखमा नाहीच आहेत. जरी त्या असत्या तरी त्या जवळनं झाडल्या गेल्या तर तिकडे ॲबरेशन मार्क येतात, ते पण नाही आहे, आणि डायरेक्शन सरळ पाहिजे ती पण नाही आहे. तर 2 किंवा जास्त मारेकऱ्यांनी दूरनं छोट्या गोळ्यांनी 0.22 किंवा 0.25 या बोरच्या गोळ्यांनी तो हल्ला झाला असावा. पण नथुराम गोडसे यांच्या गोळ्या 100% गांधींना स्पर्श केला नाही, हे यातनं सिद्ध झालेलं आहे. यापूर्वी असाच दावा हा मला असं वाटतं अजून एका पुस्तकातूनही करण्यात आला होता. एकदा पिटिशनही करण्यात आली होती, मला आठवते पंकज गडनीस बहुतेक ॲडव्होकेट आहेत, त्यांनी केली होती की ही सगळी केस रिइन्व्हेस्टिगेट व्हावी. तुमची पण तशाच स्वरूपाची मागणी आहे? नाही, ह्याच्यामध्ये हे जे आधी जे काही दावे झाले होते ते बेस्ड ऑन द थिअरीज होते, म्हणजे पण मी आज जो हे करतोय तो प्युअरली सायंटिफिक फॉरेन्सिक एव्हिडन्स आहे, ह्याच्यात कुठलीही थिअरी नाही आहे. आणि हे जर असेल तर आता मी काही घटनातज्ञ नाही आहे, पण अमेरिकेतही अशा काही घटना झाल्यात की चुकीचे आरोप होऊन आरोपी फाशी पण गेलेत, पण ते केस ओपनून त्यांना निर्दोष मुक्त करण्याचे प्रकार झालेले आहेत. तर नथुराम गोडसेंना शिक्षा झालीच असती, पण ती अटेम्प्ट ऑफ मर्डर करता झाली असती, हत्येकरता नाही. ज्यांनी हत्या केली त्यांना लपवण्यात आलेलं आहे. आता हे माझं जनतेला आव्हान आहे की हे प्रश्न विचारले पाहिजेत सरकारला की मग गोडसेंनी मारलं नाही तर कोणी मारलं, यासाठी सरकारने चौकशी करावी, असं जनतेला माझं आव्हान आहे. लोकशाही आहे, जर जनतेला वाटलं तर सरकारने हे करेल. पण या पुस्तकातूनही असाच दावा करण्यात येतोय की म्हणजे यात आणखीन कोणते पुरावे आहेत का, एक डॉक्टरांचा फॉरेन्सिक रिपोर्ट वगळता? नाही बघा, 20 ते 30 जानेवारीपर्यंत किमान 60 प्रसंग असे होते की नथुराम गोडसेंना पोलिसांना पकडता आलं असतं, त्यांनी पकडलं नाही. तुम्ही स्वतः एक पत्रकार आहे, तुम्हाला माहिती आहे की एखाद्या दैनिकाचा संपादक ही जर ओळख असेल तर ती त्यांना अटक करायला पुरेशी आहे. अग्रणी ह्या पुण्यातील हे तेव्हा मोठं दैनिक होतं, त्याचे संपादक ह्या कटाचे सूत्रधार आहेत. 20 तारखेला जेव्हा गांधींवर बॉम्ब हल्ल्याचा प्रयत्न झाला तेव्हा मदनलाल पाहवा हे जे पकडले गेले होते त्यांनी सांगितलं होतं 20 तारखेला रात्री. हे 10 दिवस पोलिसांनी अजिबात काही केलं नाही आहे. आणि अमरनाथ भाटिया नावाच्या सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस दिल्लीवर ही व्यक्तिगत जबाबदारी होती, आणि गांधींच्या परवानगीने ते गांधींच्या बरोबर उपस्थित राहत सिव्हिल ड्रेसमध्ये, हा त्यांच्याकडे पिस्तूल घेऊन 29 पर्यंत हा माणूस उपस्थित राहिला. 30ला ते गायब झाले. CPWD मध्ये स्ट्राईक आहे. आता CPWDचा स्ट्राईक महत्वाचा का गांधींची सुरक्षा महत्वाची? निदान दुसऱ्या कोणाला तरी डिप्यूट करून जायचं होतं, ते अचानक गायब झाले. त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यांना मुंबईला ट्रान्सफर केलं आणि तेवढ्यात मॅटर मिटवलं तिकडे. पंचनामा ज्यांनी खोटे पंचनामे केले तर सरदार जसवंत सिंगांनाही त्यांनी दिल्लीहून मुंबईला ट्रान्सफर केलं, पाठवले. जे कोणी अधिकारी आणखीन होते त्या बहुतेकांची सगळ्यांची काय बडतर्फ म्हणा सोडाच, चौकशी सोडाच, त्यांना प्रमोशन देऊन शेवटी ऑनरेबली रिटायर झालंय. तर एवढं सगळं होत असताना शासनाचं हे काम होतं की ज्यांनी कोणी ही सगळी गडबड केली आहे त्यांच्यावर ॲक्शन घेणं, पण ते सोडून जर त्यांना प्रोटेक्ट करणार असेल, त्यांना प्रमोट करणार असेल, त्यांना बक्षिसं मिळणार असतील तर याचा अर्थ काय समजायचा? पूर्वी असाच एक प्रश्न भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांनी उपस्थित केला होता की गांधीजींच्या हत्येचा फायदा कोणाला झाला? तुम्हाला काय वाटतं, या सगळ्याचा फायदा कोणाला झाला? कोण कॉन्स्पिरसी करणारे होते? सूत्रधार कोण होते कटाचे? बघा, गांधीच्या हत्येचा फायदा हा नेहरूंचं डायनेस्टी एस्टॅब्लिश होण्यात झाला. नेहरूंचे अंतर्गत विरोधक संपले, बाह्य विरोधक संपले, हिंदू सभा संपली, तो एक फायदा झाला. दुसरा फायदा झाला तो ब्रिटनला झाला, कारण तेव्हाची आंतरराष्ट्रीय परिस्थिती आपण लक्षात घेतली तर ब्रिटनचं आर्थिक नीती पूर्ण डबघाईला आली होती, आर्थिक परिस्थिती. पण भारत
भारतात नेहरूंचं राज्य स्थापन झाल्यानंतर ब्रिटन हा नेहमीच आपल्याकरता एक मोस्ट फेवर्ड नेशन राहिला. ब्रिटनची आपण कमी दर्जाची टेक्नॉलॉजी अत्यंत महागात आपण विकत घेत राहिलो आणि त्यामुळे ब्रिटनचं अर्थकारण पुढचे 20-30 वर्ष सुरक्षित राहिलं. तेव्हा तुमच्याकडे अमेरिकन गुड्स ही अत्यंत स्वस्तात आणि चांगल्या दर्जाची होती. याचं एकच उदाहरण देईन आणि संरक्षणाचं किती धोरण नुकसान झालं याच्यामुळे. तर 71च्या युद्धात आपल्याकडे हंटर विमानं होती. तुम्ही जॅकी श्रॉफला बघितलं असेल बॉर्डर सिनेमात घड्याळाकडे बघताना की सूरज कब उगेगा. आपल्याकडे हंटर ही भंगार दुसऱ्या महायुद्धातली ऑब्सोल्यूट झालेली विमान होती. तेव्हा पाकिस्तानकडे सेबर जेट्स ही अत्याधुनिक विमान होती. पाकिस्तानकडे अत्याधुनिक पॅटर्न टँक्स होते, आपल्याकडे जुने टँक्स होते. तर याच्यात सगळंच नुकसान भारताचं झालंय. ब्रिटनचा फायदा झालाय, नेहरूंचा फायदा झालाय. म्हणजे मग या कॉन्स्पिरेटर्स जे कोणी असतील किंवा सूत्रधार असतील त्यांना समोर आणावं यासाठी तुम्ही काही आणखीन सरकारकडेही पाठपुरावा करणार आहात की पुन्हा एकदा गांधींच्या हत्येची केस रिइन्व्हेस्टिगेट व्हावी, रिओपन व्हावी? नाही, माझ्या पुस्तकात मी सगळे प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि निश्चितच मला अपेक्षा आहे की याचं सरकार उद्या त्यांनी करावं काहीतरी. कारण गरज गोडसेंनी मारलं नाही तर गोडसेंचं नाव घेऊन तुम्ही सावरकर, हिंदू सभा, हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप करत आले होते. त्यांचं जे नुकसान करत आले होते, नुकसान केलेलं आहे, तर त्याचं कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे त्यांना. आणि दुसरं म्हणजे गोडसेंनी मारलं नाही तर मग कोणी मारलं आणि कोणी त्यांना प्रोटेक्ट केलं याची पण उत्तरं जनतेला मिळाली पाहिजेत. आणखीन काही पुरावे आहेत या संदर्भातले, अजून काही वेगवेगळे असे तर्काच्या सह अजूनही काही? नाही, पुस्तकात मी बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे ह्याचं आपण करायला बसलो तर वेळ लागेल सगळं बोलायला. पण असंख्य गोष्टी हेच पॉइंट आउट करतात की यांना गांधींना मारू दिलं. पण नंतर लक्षात येतं फायनलीला की जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की गोडसे मारू शकणार नाहीत कारण ते एक पत्रकार आहेत, त्यांनी आयुष्यात पिस्तूल धरलं नव्हतं आणि त्याच्याप्रमाणे त्यांच्या गोळ्या चुकल्या, त्यांच्या गोळ्या गांधींना लागल्या नाही. त्याच्यामुळे अशी तरतूद करण्यात आली की गोडसेंनी नाही मारलं तर त्यांच्या हातात पिस्तूल असताना दुसऱ्या कोणीतरी मारावं जेणेकरून ब्लेम गोडसेंवर यावा. म्हणून माझ्या पुस्तकाचं नाव मेक शुअर गांधी इज डेड असं आहे. म्हणजे आता आणखीन एक मध्यंतरी प्रश्न विचारावासा वाटतो की मध्यंतरी एक सिनेमा आला होता, त्या सिनेमातही अशा स्वरूपाचा दावा करण्यात आला. तुम्ही काय सांगाल याबद्दल? नाही, मी बघितलं नाही. कुठला सिनेमा? असा गांधी हत्येवरती एक झी5 वर सिनेमा आला होता, त्यातही अशाच स्वरूपाचा दावा करण्यात आलाय की ही सगळी वेगळी कॉन्स्पिरसी होती म्हणून. का तुमचाही दावा त्यास आहे आणि नथुराम गोडसे निर्दोष होते असं तुमचं म्हणणं आहे का? नथुराम गोडसे हे गांधींना मारायला गेले होते, त्यात त्यांची काही कारणं होती. पण मी निश्चित मला वाटतं की त्यात त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ काही नव्हता. त्यांना अटेम्प्ट ऑफ मर्डरची शिक्षा झाली असती कारण त्यांनी गांधींवर हत्या करायचा प्रयत्न केला, गोळ्या चालवल्यात. त्याच्यामुळे ते निर्दोष आहेत असं मी म्हणणार नाही. कारण पण त्यांच्या हाती हत्या झालेली नाहीये. हत्येच्या आरोपात ते निर्दोष नक्कीच आहेत. धन्यवाद. तर आपल्यासोबत होते रणजित सावरकर, ज्यांनी नुकतंच एक पुस्तक प्रकाशित केलं आणि त्या पुस्तकात दावा केलेला आहे, अत्यंत खळबळजनक दावा आहे की नथुराम गोडसेंनीच खरोखर गांधीजींचा खून केला का, नेमकं गांधींना गोळ्या मारणारं कोण होतं, या सगळ्याविषयी पुन्हा तपास करावा अशी मागणी ते केंद्र सरकारकडे करणार आहेत. मेक शुअर गांधी इज डेड असं त्यांच्या या नव्या पुस्तकाचं नाव आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण दीक्षितांसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.